नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बिझनेस आयडिया ह्या यूट्यूब चॅनलच्या आधारे आपण व्यवसाय सुरू कसा करू शकतो किंवा किती यातून करू शकतो आपण हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू। सर्वात पहिल्यांदा आपण जी सुरुवात करतो ती किती कोंबड्यांनी करतो, कोणत्या जातीने कोणती जात निवडतो यावर खूप काही डिपेंड असतं। आपण जर अंड्यांसाठी कोंबडी पालन करत आहात तर आपण थोडक्यात 50 कोंबड्यांपासून आपण सुरुवात करतो। कोंबडी, कडकनाथ कोंबडी, असील कोंबडी या सर्व जाती अंड्यांसाठी आहेत। या सर्व आपण ज्या कोंबड्या पाहिल्या त्या सर्व कावेरी कोंबड्या आहेत। तसेच ते अनेक प्रकार आहेत। अंड्यांसाठी जर तुम्ही निवडत असाल, मुक्त गावरान पालन जर तुम्ही करत असाल कोंबड्यांच्या बाबतीत, अंड्यांसाठी जर तुम्ही कोंबड्या पाळत असाल तर त्याच्यामध्ये गावरान म्हणजे गावरानमध्ये भरपूर जाती आहे। त्याच्यामध्ये कावेरी आलं, गिरिराज आलं। कोंबड्या वर्षभरातून जास्तीत जास्त 320 पर्यंत अंडी हे उत्पादन देऊ शकतात एक कोंबडी एका वर्षाला। तर त्यानुसार आपण कोंबडी पालनाचा विचार करावा। आपण ह्या कोंबड्या ज्या आणल्या आहेत त्या आपण 1 किलोची जेव्हा कोंबडी झाली होती तेव्हा आपण ती कोंबडी आणली होती। तर ती कोंबडी अंड्या वेण्यासाठी साधारणतः आपण 3 महिन्याची कोंबडी आपण आणतो। ज्या पोल्ट्रीमधून आपण जे आणतो कोंबडी कावेरी कोंबडी, तर ती साधारणतः अंड्यावर यायला जवळजवळ 6-7 महिने तर जातात। आपल्याला ती अंगावर 3-4 महिने तर ती कोंबडी सांभाळावी लागते। 3-4 महिन्यानंतर आपली ही कोंबडी अंड्यावर येते आणि ती वर्षभर अंडे देते। वर्ष-दीड वर्ष जशी कोंबडीची कॅपॅसिटी असेल त्यानुसार ती कोंबडी अंडे देते। तर ही सर्व कावेरी कोंबडी जी आहे माझ्याकडे आता ती अंड्यासाठी सर्वोत्तम कोंबडी आहे। कारण मी पहिल्यापासून जवळजवळ 4-5 वर्ष गेले 4-5 वर्ष मी ह्या अंड्यांवर काम करते आहे। अंड्यांच्या कोंबड्यांसाठी मी सोनाली, कावेरी ह्या कोंबड्या बेस्ट आहे। म्हणजे अंड्यासाठी अंडी उत्पादन व्यवस्थित होतं त्याने। आणि जशी जशी कोंबडी मोठी होत चालते तसे अंड्यांची साईज मोठी होत चालते। तर त्यासाठी पण आपल्याला त्यांना कॅल्शियमचा पुरवठा, विटॅमिनचा पुरवठा, स्वच्छ पाणी हे सर्व देणे गरजेचं असतं। तर आपल्या हा आजचा विषय असा आहे की